नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 6. दररोजप्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे टॉपचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे आणि परीक्षा होईपर्यंत सर्व IMP प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी तुमच्याकडून मी करून घेणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। प्रश्न पहिला, 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या 10 सर्वोत्तम शहरांमध्ये कोणते शहर टाइम आउट या सर्वेक्षण संस्थेनुसार प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए न्यूयॉर्क आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिल्या हायब्रिड खेळपट्टीचे अनावरण कोणत्या ठिकाणच्या क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धर्मशाला। पुढचा प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुवाहाटी। प्रश्न क्रमांक 5, अण्वस्त्रांसह लष्करी सराव करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रशिया। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आंबोली। प्रश्न क्रमांक 7, सागरी सुरक्षा वाढविण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने भारत आणि कोणत्या देशादरम्यान घेतला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इंडोनेशिया। प्रश्न क्रमांक 8, भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तुमसर तालुक्यात आहे। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी मिखाईल मिशुस्टिन यांची निवड झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रशिया। प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली किंवा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 22 ऑगस्ट 1994 आपलं या ठिकाणी काय योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्यात भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक 2 या सरावाचे आयोजन करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पंजाब आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाला माझी हात जोडून विनंती आहे की आपण अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न अगदी मोफतमध्ये हुशार गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी आणत असतो। जर तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असेल तर या ठिकाणी प्रत्येकाने लगेच आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतातील भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अनुच्छेद 21। प्रश्न क्रमांक 13, 100 रुपयांची नवीन नोट छापण्यास मान्यता कोणत्या देशाने नुकतीच दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नेपाळ या देशाने दिली आहे। प्रश्न क्रमांक 14, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नैनिताल। प्रश्न क्रमांक 15, 19वी इंटरपोल परिषद कोणत्या देशाने लिओन येथे पार पडली? कोणत्या देशातील लिओन येथे पार पडली? तर प्रश्न क्रमांक 15 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फ्रान्स। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सोलापूर।
प्रश्न क्रमांक 17वा, सुनीता विल्यम्स या तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या आहेत. त्या याआधी कोणत्या वर्षी अंतराळात गेल्या होत्या? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2006 आणि 2012. प्रश्न क्रमांक 18वा, गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1917 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या देशाला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मंजूर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पॅलेस्टाईन. आता शेवटचा प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर जर अजूनपर्यंत देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोजचे व्हिडिओ असेल, क्वेश्चन असेल, तुम्हाला अगदी मोफतपणे या ठिकाणी भेटत राहतील. प्रश्न क्रमांक 20, तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1155.